आपला शेतकरी हाच जगाचा पोशिंदा, त्याला कोटी कोटी नमन. जगातील एक माणूस असा आहे जो तास सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो. तो म्हणजे आपला शेतकरी राजा, आपला पोशिंदा. असा हा शेतकरी राजा पहाट होताच आपल्या कुटुंबाला घेऊन शेतात निघतो आणि त्याची जी ही भूमी त्याचे सर्वस्व असते, तिला बघून मनात आशा पेरून तो ह्या तप्त झालेल्या भूमीला पेरणीसाठी तयार करण्यासाठी नांगरून तिला तयार करतो. मग डोळ्यात तेल घालून एरे एरे पावसा म्हणत आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघतो. पाऊस येतो, पेरणी होते, वेळोवेळी फवारणी करून पीक येते. मग वाढलेल्या पिकाकडे डोळे तेल घालून तो त्याची पाहणी करत बघत असतो. पीक आले म्हणजे मग त्याची कापणी होते, धान्य तयार व्हायला सुरुवात होते, घरात धान्याचे ढीग लागतात. मगच तर खरे भीषण संकट असते. आता या धान्याला भाव मिळेल का? देशाच्या या भूमिपुत्राला शतशत नमन. आजचे भीषण सत्य काय म्हणतात तर म्हणे देश चालतो अर्थव्यवस्थेवर, पण साप खोटे आहे हे. देश चालतो शेती व्यवस्थेवर. शेतात नांगर फिरतो, घाम गळतो, तेव्हा कुठे आपल्या पोटात घास जातो. आपणही पोटासाठी तर पैसा कमवत असतो, पण हा पैसा नको त्याच्या खिशात जातो. आणि इकडे शेतकरी रडतो, निसर्गही जणू त्याची परीक्षाच घेतो. आपल्याला या शेतकऱ्याच्या कष्टाची, संघर्षाची, अन्यायाची जाणीव ही ठेवायलाच पाहिजे. जीवनाचा प्रत्येक घास येत असता या भूमिपुत्राबद्दल उपकाराची जाणीव ठेवत ह्या शेतकऱ्याबद्दलच्या भावना इथे मी समर्पित करीत आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते शेतकरी बांधवांचे. भूमीमध्ये कृषी कर्मी राबती दिन राती, श्रमिक श्रम करोनी वस्तू ह्या निर्मिताती. स्मरण करुनी त्यांचे अन्न सेवा कुशाल, उदर भरण आहे चित्त होण्या विशाल. जय जय रघुवीर समर्थ. जेवण करताना ही प्रार्थना नक्की करा की ज्यांच्या शेतातून माझं जेवण येत आहे त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत. जय भूमिपुत्रा.